करूया सुरुवात. रातभर गेला आणि आज गेला काय बाई बुट्टी टेंगुळ. हा ओ बाई काय हा प्रकार. बुवा सतीश पडेल कोण आहे. सतीश पडेल हा त्याने मला जरा भेटून जावा. बघा रोहित रमेश गराटे पाकिट भेटलेलं आहे. घेऊन जायचंय. करूया सुरुवात. करूया सुरुवात. हा आम्ही झापूक झुपूक देतो बुवांना सुपला शॉट. हो बुवानो पहिले बाई अरे तुला काय मला दिलं नाही बुवांना. हा म्हणतात मी तुपाचा यक्का आहे. हा अरे मेल्या मी पुरुष तू बाई है ना. मेल्या तू तुपाचा यक्का आहे तू छक्का आहे. हा बुवा म्हणतात तू बकासूर मी मथुर. हा मेल्या तू मथुर नाही तू मथुरी आहे. बाईची बाजू मांडतोस ना. मी पहिल्या बारी तुम्हाला अरे तुरे केलेलं नाही. हा तुमच्या आयटमची शपथ मी तुम्हाला अरे तुरे केलेलं नाही. अहो बुवानो बुवा माझ्या कानात मुदाय बघतात आहे. बुवा तुमच्या कानात जो कांडीचोर मुतलेला आहे त्या आधी कोणाचा तरी बारक्याचा घेऊन जावा आणि खंडावून काढा. मेलो करणार बाऱ्या तुमचं गाव खेड तुम्हाला पाणी लावणार वेळ. बुवा म्हणतात बकासूर मी हाय मथुर. हा बुवा मला म्हणाले रे ना बुवा मी हाय जाडजूड तुमची हाडाची गाडी आणि बोचाचा तुमचा जायला तर मी काय करू. जरा रात्रीचं पंपिंग कमी करा. हा आता बुवा म्हणाले 2 पोरं झाले. हा आता घरात काय चालत नसेल बुवांचा. आता हातगाडी बुवा अशी तुमची पिष्टा गाडी नाही. तर बुवा काय म्हणाले बुवा खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही आदिमाया आहेत मी पार्वती आहे. मग तुम्ही मथुर नाही बरोबर ना. मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर खरोखर आदिमाया हो तर आमच्या शैलेशवाल्यांनी बक्षीस दिलेलं आहे. हा पहिल्या बारीत मुद्दामून घेतला नाही बुवा. मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर बाई हो तुझे देता हूँ सौकानो सचिन बुआ पब्लिक को दिखा दे म्हणजे मला नाही तुमचा काय मला म्हणालो काला. हा मेला बुवा काला आहे. हा तुमचा किती गोरा आहे. हा सगळ्यांचा काला झालाय. ओ बुवानू आता कानात घाला. या ठिकाणी बुवा तुझे देता हूँ सौकानो तू जर मथुर आहेस तू दिखा दे पब्लिक को चोट. म्हणाला की तुमच्या वडिलांची शान आहे. खरोखर हा शक्ती तुला या कोकणात जर कुणी या लोकांच्या मनामनात रुजवलाय ना बुवा तर माझा बाप आहे आणि मला त्याचा अभिमान आहे ना. मला त्याचा अभिमान आहे. म्हणतात बुवा कुस्ती लावा म्हणतात कुस्ती लावा. जर जिंकलो नाही तर सकारामाची औलाद नाही. हो माझा बाप या शक्ती दुर्यात मला जो घडवलाय मी दाखवतोय लोकांना. हा माझा बाप माझ्या बापामुळे मी घडलो. हे म्हणतात जर मी कुस्ती जिंकलो नाही तर मी सकारामाची औलाद नाही. आता तुम्हाला कसं माहिती तुम्ही सकारामाची जाऊ. बोलू मुख्य टेंगू. हा बघा आमचे श्याम सीता पुढे आहेत. हा आहेत ना रेकॉर्डिंग चालू आहे. बुवा बोललेले आहेत पालीत गणपतीत कार्यक्रम झाला. ज्या बुवा बरोबर मला गरज नाही. बुवा मी ह्या
ह्या बारीतला काढायला तयार आहे आणि तेवढ्यावर बारी मी करायला पण तयार आहे. तुम्हाला ह्याचा त्याचा कशाला लागतो? एवढा गोड आहे का त्यांचा तिकडे जाऊन तोंडात घ्या. आला आला बुवा हा पिऊन वडका तोंडाचा याच्या उडाला भडका. याला उपाय आहे साधा, याला उपाय आहे साधा. सचिन बुवा तोंडात घे माझा. बघा बुवा त्या बुवांवरनं बोलून गेले, लांबोरी बुवांवरनं बोलून गेले आहे ना. कारण लांबोरी बुवा माझ्या लहानच्या मंडळातला आहे. काय होईल ना मी सकाळी निसर्गात तयार आहे. लांबोरे बुवा माझ्या मंडळात नाही. मी काय व्हायचं तर होऊ दे, सकाळी निसर्गात तयार आहे. तर बुवा काय म्हणाल? दादानू जरा बेता मी घेतो. बुवा काय म्हणाल? त्यांची आई आणि यांचा बाबा आणि म्हणतात आमची शाखा कुठेही नाही. आणि मेलो त्या करंबेळ्यात परवा बारी केली. बुवा नुसतं तोंडात गेलं. माझा जर आवाज असतो ना, माझा आवाज असतो तर तुम्हाला दाखवलं असतं. तेव्हा तुमचा आता कोणता घाटवल्यात ना यांचा? त्यांचा शेमना दिवाळी आणि तो हाय माझ्या बरोबर कुव्यात ऋषिकेश कदम. दोघांना एकदम कसं देईन ना रपारप. त्या दोघांना घेऊन बारी केली त्या लांबोरे बुवा बरोबर. आणि इथं शटल्या मिरवा आलं होतं तुम्ही. त्या ठिकाणी बुवा 200 रुपये पैसा आले. 200 आले. 200 सांगणार. आम्हाला काय बुवा जास्त वाढव सांगायची गरज नाही. कारण आज गाडी भाडं नाही. आणि 110 रुपये आलेले आहेत. हे विचार आहे की तुमच्या खुलखुलीवाल्याला किती रुपयाची पातळी आहे. आणि वरनं एवढं म्हणणं आहे की जर तुम्ही याचा रिप्लाय दिला तर 210 रुपये तुम्हाला. ऑफर बुवा बघा. बुवा म्हणाले होणार. बुवा म्हणालेले आहेत बापाचा स्तवन गातो. माझा अधिकार आहे बुवा. तुम्ही आयाचं गावा. तुम्ही आयाचं गावा, मी बापाचं गाणार. तुम्हाला एक विषय देतो पहिला बुवांना म्हणजे पोरा फिरवायचा.
साधारण उपयोगा माझी बुवा म्हणाला ना. बघा बुवा तुम्हाला पहिला विषय देतो. कालीचार 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 सारखं कालीचार कसं दादा नो मला काली आठ द्या. अरे मेलो कालीचार माहिती आहे सगळ्यांना. कालीचार करीत 9व्या तारखेपर्यंत बारीपर्यंत. अरे आधी स्केल पकडाय शिका. कालीचार आणि घेताव सफेद मध्ये. बुवा हे शास्त्राचा खेळ आणि या संगीताचा खेळ आम्हाला सांगायचा नाही. बरोबर. बघा काय म्हणतो. भाडखाव बुवाची भाडखाव गाणी म्हणून या भामट्याची फुकट गेले यवानी. या भाडखाव बुवाची भाडखाव गाणी म्हणून फुकट गेली या भामट्याची वाणी. शेजारी बाजारी याच्या गावात नाही याला कोण मानी. शेजारी बाजारी याच्या गावात नाही कोण ह्याला मानी. आणि गाता येईन नीट सचिन बुवा उगाच इथं येऊन शिरा तानी. फाटकळ गाणी गातोय हा मेला. फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले याला. फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले याला. म्हणून या खेळच्या सचिन बुवाची म्हणून आज या खेळच्या सचिन बुवाची पाणीच्या तिट्यात काढणार घाट. या कदंबुवांचा आहे वेगळाच थाट आणि दिसायला डॅशिंग पण यांचं रिकाम माठ. आज यांची आहे या कराटे बुवाशी गाठ. आज यांची आहे या कराटे बुवाशी गाठ. आणि आई शपथ सांगतो तुम्हाला देऊन जाणार 2-3 तरी सुपला श्वास. म्हणून धकधक होत या काळीज हे वेळ झाली आईशी यायची. धकधक होत या काळीज हे वेळ झाली आईची यायची. सोडा की हात माझा दाजी बा सोडा की हात माझा दाजी बा हो नजर इकडं ताईची. म्हणून बुवानी जो विषय दिलेला आहे रामायणाचा विषय दिलेला आहे बुवानी बरोबर आहे ना. बुवा म्हणाले की त्या अशोक वनामध्ये बापाला काय राखलं ते म्हणतात पोराला राखता आलेला नाही आणि हनुमंताची कथा मारलेली आहे. बुवा कुठच्या ग्रंथात तुमच्या आहे ना तुमच्या कुठच्या ग्रंथात आहे तर मला दाखवा की हनुमंताचा बापूस अशोक वनात गेलेला मेलो तुमचा तर सकाराम गेलेला. तर बाकीतला गंगाराम यांचा एक सकाराम हो नाही यांचा आत्माराम नको होता. बुवा बघा रागा रागानं आले धावू नाही. रागा रागानं आले धावू नाही. सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची. लाज घालवली आज हो स्वतःची. म्हणून या पालीत किंमत नाही हो झटाची. बघा विषय कोणाचा. ती गंगा जेव्हा त्रैलोक्यात यायला निघते धरतीवरती तेव्हा शंकर भगवान तिच्या जटात त्या गंगेला असं गुरफडवून घेतात ना. नुसती जटातच खाली खाली काय कामच नाही. बुवा उपटायची गरजच नाही. म्हणून रागा रागानं आले या धावू नाही. सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची. लाज घालवली आज हो स्वतःची.
म्हणून किंमत नाही यांना झटाची लाच म्हणून किंमत नाही पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बुवांच्या बुक्कीत नको म्हणता बोचात टेंगू द्या. या ठिकाणी गवळणीचा विषय बुवाने दिलेला आहे. बुवा तुम्हाला सांगतो आदिमाया श्रेष्ठ करायचं म्हणून हा शक्तिदुरा बुवा पाठवू नका. बरोबर ना. आदिमाया श्रेष्ठ करायची म्हणून शक्तिदुरा पाठवू नका. मी तुम्हाला विषय दिलाय. काय म्हणतात हा बोला. ओके सांगतो 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 तुम्हाला सगळं सांगणार. फक्त जरा बुवांचा समाचार. हा या ठिकाणी बुवानी विषय दिलेला आहे गवळणीचा. बुवा युट्यूबला बघा चाल कशी म्हणालो. चाल कशी म्हणालो माहिती बघा. तुम जो नाते तो अच्छा आके न जाते तो अच्छा तुम हंसते हंसते जाओ हमको दीवाना कर गए. चाल कशी वाटली ती जरा ऐका. नंतर किंग ऑफ शक्तिदुरा हा असं आमच्याकडे लय पडलेलं आहे. हा आता सगळं गुंडाळून खुटीच लावला नाहीये बुवा. हा म्हणून बुवा काय म्हणाले. बुवा तुम्हाला मी विषय विचारला. नंतर राजा सांगतोय कृष्णाचे वडील सांगतायत की अगं यमुने हे तुमचं जो कोण निवणार ठेवलं आहे ना कामले फामले. हा कारण माझ्या वडिलांच्या पाठीमाग मी स्वतः लेखणी करतो बुवा. कोणाचं उसणं पासणं आणत नाही. हे कोणाच्या हातापाया पडून जर आणतावा आणि मला सांगतावा नाही तर गोष्टी. हा हा बुवानी विषय दिलेला आहे. सार गोकुळ देतई ग्वाही आई तुझी रडणार नाही. बुवा हे फक्त तुम्ही माझ्या तुला श्रेष्ठ करायचं नाही म्हणून या थातूर मातूर लोकांना उत्तर दिलेलं आहे. उत्तर तुमचं काय पाहिजे की यमुनेने सांगायला पाहिजे की कालिया नागाचा गर्भहरण करण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी जो कृष्णाने हा जन्म घेतलाय हा 8वा अवतार धारण केलेला आहे. त्याच्यामुळं त्यानं यमुनेत माझ्या उदरामध्ये उडी घेतलेला आहे. हा विषय मला बुवा अपेक्षित होता. तुम्ही अजून आजच्या बच्चा कच्चे हो. कारण अरे आज बुवा तुम्हाला खरं सांगतो त्या परवाच्या तुमच्या बुवांना पण सांगत नाही की आपल्या गावात कोणाला सुद्धा किंमत नसते. एकमेव शाहीर आहे आणि हे माझ्या बापाने कमावलेलं आहे बुवा. हे माझ्या वडिलांनी कमावलेलं आहे. माझं त्याच्यात काय नाही. आणि हे लोकांचं प्रेम आहे. तुमचं झालंय कसं की आज मी जाईन आणि काहीतरी बोलीन. बुवा तुम्हाला गोलीगत लोकांनी धोका दिलेला आहे. म्हणून बुवाचा कालियाचा गवळणीचा विषय झाला. बुवा म्हणाला श्रद्धांजली आहे ना. मी चांगलं बोललो. चांगलं ते चांगलं बुवा. तेव्हा सुद्धा बुवा म्हणून गेले की सुशांत जरासं बोलला. बुवा खरं सांगतो तुम्हाला मी वडिलांना त्या दिवशी सावरण्याच्या बारीमध्ये सांगत होतो की मी बारी करतो. शाहीराचा पिंड आहे बुवा. मला म्हणाले की फक्त सुरुवात करतो. बरोबर. त्यांनी सुरुवात केल्याने ह्या लवडू बुवाला काय सुद्धा बोललेलं नाही. काय म्हणाला माझं कराटे बुवांवरती प्रेम आहे. हा त्यांच्याबद्दल मला मनात आदर. आम्ही लवडू म्हणजे तुम्हाला शिवी नाही दिलेली बुवा. हा लवडू म्हणजे लव म्हणजे प्रेम आणि डू म्हणजे करणारा. हा प्रेम करणारा लवडू. हा मी बुवानी यांना जरा सुद्धा वाईट म्हटलेलं नाही. पहिल्या बारीत गेल्या वर्षी दसऱ्यातच झाली बारी आणि
बुवानी युट्यूबला ऐका तुम्ही सगळ्यांनी, काय काय गराडे बुवाबद्दल बोललेत नाही आणि मला काय म्हणतात की सुशांत बोलला. बुवा मला काय गरज नाही हो, कारण तुम्हाला माईक भेटला ना की तुम्ही 2-2 तास सोडित नाही, हा तुमचा इतिहास आहे. हा म्हणून बुवा म्हणाला गावची नवरी लाजरी. हा गावची नवरी लाजरी. बुवा ही लाजरी नाही, ही पादरी पण नाही आणि मी या तिथं नवरी पण नाही बुवा. हा मी नवरा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर यावं माग, तुम्हाला टप टपाटप कसे सुप्रास्वाद देतो बघा. हा म्हणून बाबा असताना म्हणतात यांची शान होती. हा हो शक्ती तुझ्याची शान आहे ती. तुम्ही काय, तुम्ही नुसती घाण केलेली आहे साड्या बिड्या नेसून. हा कारण तुमच्या गुरूंबरोबर तुमचं जे पहिलं गुरु होतं हा त्यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी बाऱ्या केलेल्या आहेत आणि त्या बारीत मी गाणी म्हटलेली आहेत. बुवा मला नका शिकव. हा म्हणून या ठिकाणी बुवा रताळ्याचा विषय म्हणाले. बुवा म्हणाले नाही रताळ्याचा विषय पहिल्या वारीत. हा बुवा खोटा बोलायचं नाही. देव बाप्पा कान कापील, देव बाप्पा कान कापील आणि कानावर नाही भागलं मग काय काय कापील तर काय मला माहित नाही. त्या ठिकाणी बुवा म्हणाले हलवून हलवून उठत नाही. हा मेलव एक टिचकी मारली हो ना तुमचं रातभर काम. हा तुम्हाला जरा पण सुट्टी देणार नाही बुवा. या ठिकाणी अजून एक विषय घ्यायचा होता पण वेळ कमी आहे कारण बुवानी वाजवला नाही. हा म्हणून एक फक्त बैलगाड्याची फरमाईश आहे तेवढी घेणार. साहेबांचं गाणं आहे. परत एक फरमाईश आहे एकदा घेणार कारण आमचे पडवळ दादा कोण आहेत मला बघायचं का होतं कारण माझ्या पंचक्रोशीत पड्याळ नावाचा कोण आहे नाही. हा तसं जवळपास पड्याळ नावाचा कोण आहे नाही. आमचं साऊंडवालं राजेश दादा पड्याळ तेवढंच आहे. म्हणून म्हटलं या फरमाईश आहेत का तुम्हाला दिलं नाही म्हणून तुमच्या मिरच्या झोंबले या मला बघायच्या होत्या. म्हणून त्यांना विचारलं बोललो की पड्याळ कोण असतील त्यांनी मला येऊन भेटा. हा बाकी बुवा विषय काय नाही तुम्हाला चांगला असा विषय देणार बघा. एकदा पोरा फिरव. काय रुबाब सांगू आहे साऱ्याची जाण. खूप मोठा आहे या छकड्याचा मान. दिला मला या मातीनं पुण्याई सदा म्हणून हा बैलगाडा आमचा जीव गीत. आमचे कल्पेशदादा पडवे यांची फरमाईश आहे. चिखलात उडतोय चिखल उडवतोय, चिखलात पळतोय चिखल उडवतोय, शर्यतीमध्ये मानानं पळतोय, चिखलात पळतोय चिखल उडवतोय, शर्यतीमध्ये हा मानानं फिरतोय. सारे भिजून झालेत लाल, लागू दे माझ्या गुलाल जोडीला
लागू दे माझा गुलाल. नवीन बैलगाड्याचं गाणं आलेलं आहे आणि त्या चालीवरती त्यांना गाणं पाहिजे म्हणून. लावून गंध पळतोय धुंद बैलगाड्याचा लागलाय छंद. लावून गंध पळतोय धुंद या बैलगाड्याचा लागलाय छंद. माझा पैशाचा करत नाही, माझा पैशाचा करत नाही. कल्पेश बनबेच्या छकड्याची चर्चा ही गावात हाय. कल्पेश बनबेच्या या छकड्याची चर्चा ही गावात हाय. म्हणालेले पहिल्या बारीत की बुवांना गेल्या वर्षी विषय दिला होता, ग्रंथागारे दिला होता. बुवा खरं सांगतो आज तुमच्या प्रश्नाचं ते उत्तर मी दिलेलं आहे ते माझ्याकडे ग्रंथात सहित आहे. पाहिजे असेल तर येऊन बघा. कारण आम्ही जेव्हा उत्तर देतो तेव्हा ग्रंथ पुरावा जरा उपस्थित असेल तरच देतो. आज तुम्ही पहिल्या बारीत म्हणालो आहे ना की बुवांच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देणार आणि नंतर म्हणता जरा जवळ जवळ गेलेलो आहे, पुढच्या बारीत नक्की देऊ. आता पुढची बारी 1 तारखेला आहे ना, हातकंब्यात 1 तारखेला सनगरवाडीत. बुवा इथं तुम्हाला दाखवतो खरा शक्ती तुला काय असतं. तुमची काली 4 का खाली 4 हे तुम्हाला तिथं दाखवतो बघा. कारण बुवा म्हणाले अफजल करायचं नाही पण बुवा रेड्याचं म्हणाले बघा. बुवा तुम्ही म्हणालेले आहेत आपला तो बाब्या. हा बुवा असं काय नाही, तुमच्यावर पण लोकांनी तेवढंच प्रेम केलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो हे जे तुम्ही लोकांना बोलता प्रेसिडेंटला बोलता हे बुवा बंद करा. आणि मी जर खरोखर तुम्हाला सांगतो मी जर माणसं जोडली नसती तर आज एवढी लोकांनी पैसे उडवले नसते आणि एवढ्या फरमाईश आल्या नसत्या बुवा. हा कारण तुमच्या ज्या काही मिरच्या झोंबल्यात ना त्या झोपू देत. सकाळी आमच्या वडापाववर 7 मिरच्या तुमच्या. हा म्हणून एक फक्त साहेबांचं फक्त जे गीत आहे त्याचा या ठिकाणी आमचे DSR प्रदीप धाडवे आणि कशाळी गावचे सरपंच दीपक बावकर यांच्याकडून 1001 रुपये फरमाईश आलेली आहे. आता दाखव 1001 दाखव. हा फरमाईश आलेली आहे की साहेबांवरचं जे गाणं आहे ते एक ध्रुवपद झालं पाहिजे नक्की. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, विकास कामांचा घेतलाय ध्यास, राजकारणाचा खोल अभ्यास. किंगमेकर ह्या कोकणातले आहे नेतृत्व हे दमदार. महाराष्ट्रात 1 नंबर उदय सामंत हे आमदार. महाराष्ट्रात 1 नंबर सामंत साहेब हे आमदार.
आणि बुवा म्हणून गेलेले की म्हणतात ह्या शक्तिदुर्यात ज्यांनी ज्यांनी मास केला बुवा 45 वर्षाचा अनुभव आहे. हा 45 वर्षाचा अनुभव आहे आणि 45 वर्ष ही सातत्यपूर्ण कला ह्या गराडे बुवानी जपलेली आहे. बुवा कधीच मास केला नाही, नाही पैशाचा केला, नाही आवाजाचा केला, नाही कसला केला बुवा. म्हणून आज या सचिन बुवांची मजा करणार आहे. आजच्या बारीत यांना रडवणार आहे. यांच्या अंगातला माझ थोडा उतरवणार आहे. आणि गराटे बुवांचा शिष्य दत्त गराटे बुवांचा शिष्य आजचा सामना गाजवणार आहे. बुवा काय म्हणतो आहे बघा. सुज्ञानाचा निर्मळ झरा हिमासारखा माणूस खरा जन्म येईल का माझ्या भीमरायाला संगा पुढारी होईल का. त्या ठिकाणी दीप दर्पण ग्रुप यांच्याकडून आमचे दीपराज सावंत 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अहंकाराचा पुतळा खरा आणि तो रावण बोले ह्या राक्षस वीरा हरण होशील का तू हरण होशील का सुत मारीच्या सांगशील का तुझ मारीच्या सांगशील का बाहेर रामाला कळशील का तुझ मारीच्या सांगशील का बाहेर रामाला कळशील का. सदा कह रही है खुशी की मुबारक घड़ी आ गई है सजी सुर्ख जोड़े में चांद सी दुल्हन फलक से परी आ गई है. म्हणून काय म्हणतो या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे आज लावणार तुझी या पाली गावात वाट. तुझ्या सारखे कित्येक झालेत शाहीरला करे तुझ्या सारखे शाहीर कित्येक झालेत ला करे पण सगळ्यांचा हाय शक्तिदुर्यात मी बाप रे. इसको बोलते हैं परफेक्ट कटिंग. आमचं बारक्या वडापाव आलंय त्यांच्याकडे पण भेटते कटिंग. हुआ काय म्हणतोय या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे आज लावणार तुझी पाली गावात वाट. तुझ्या सारखे कित्येक झाले शाहीर लावरे तुझ्या सारखे शाहीर कित्येक झाले लावरे सर्वांचा बापरे. सचिन बुवाला आज लावणार याची पाली गावात वाट. या सचिन बुवाला आज लावणार याची पाली गावात वाट.
एक बैलगाडीची फरमाईश आलेली आहे. बंड्या आणि पांडू, अनिल साळवी आणि अमोल गुरु. काय म्हणतो? भल्या भल्यांना फुटतोय घाम, सारे घाम पाहून घाटात. भल्या भल्यांना फुटतोय घाम, सारे पाहून घाटात. नाद लागलाय महाराष्ट्राला एकच बैलगाडा शर्यत. नाद लागलाय महाराष्ट्राला एकच बैलगाडा शर्यत. म्हणून पुन्हा एकदा आमच्या लहानवाल्यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जिजाऊचा तो बाळ होता घोड्यावर सर, त्याला पाहून शत्रू सारे झाले होलाचा. काढला कोथळा काढला अफजल खानाचा जाऊन घरात कोथळा काढला. आयोजकांची विनंती आहे की आईचा गोंधळ झाला पाहिजे. आई माझी थाटात बसली आहे. हा बरोबर ना. या ठिकाणी अजून खूप कार्यक्रम करायचे आहेत. बुवांसाठी काय कारणात येत नाही, पण रोज असाच आवाज पुरवणार. आणि आमचे दादा आहेत, पिंट्या दादा आहेत, त्यांची कृपा आहे आपल्यापर्यंत असाच आवाज जाणार. म्हणून माझ्या वडिलांनी जो अजरामर असा गोंधळ केला या शक्तिपीठामध्ये, तो या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करतोय बुवा. आणि बुवा म्हणालेले आहेत की म्हणतात यांचं कोणतरी आहेत तर शमन, हा यांचं कोणतरी आहेत शिष्य बिष्य काय ते. बुवा सगळ्यांना लाईनीत उभं करा आणि पुढे तुम्ही उभं राहा. सगळ्यांना मागे लाईनीत उभं करा आणि पुढे तुम्ही उभं करा राहा. तुम्हाला सकाळी सकाळी मला विचाराय पण सोय देणार नाही. हा म्हणून नव चंडिका नव गदेवी देवनी गाले जोज गव्याला. दुसरा संपला तिसरा लागला. आई आलो तुझ्या गचरणाला. अरे पाली गावच्या पल्लीनाथा वंदन माझा तुला. आणि सचिन बुवांच्या काळकाई आई आज गोंधळ तुझा मांडीला. माझ्या पाथरट गावच्या पंढरीनाथा यावे गोंधळाला. माझ्या करमेळ्या देवा त्रिमुखी आई गोंधळ तुझा मांडला. बाळा
सारा अचानक मंडळाला आणि 25 वर्ष झाली आई तुझ्या गया सेवेला उद उद गांबाबाई उद उद गांबाबाई नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव मांडला तुझा गोंधळ मांडला आज खरोखर मूड भरून आला आणि या अचानक नवरात्र उत्सव मंडळानं जी आम्हाला आईची सेवा करण्याची जवळजवळ या 25 वर्षामध्ये 10 ते 12 वेळा संधी दिलेली आहे त्याबद्दल या मंडळाचं सतत सर्वणी आहे सतत आभार मानतो। आणि आज हा जो शक्तिधराचा सामना झाला त्या सामन्यामध्ये जर खरोखर सांगतो एक छोट्या कलाकार या शक्तिधरातला म्हणून जर माझ्या तोंडून काही चुकीचं गेलं असेल तर ते माझं मला परत द्या आणि जे चांगलं असेल ते जाताना तुमच्या सोबत घेऊन जा हीच या आंबेचरणी विनंती करतो। आणि बुवा आरतीला या जो तुम्ही आणि मी मिळून हा गण पुजलेला आहे त्याची आरती झाली पाहिजे। बुवानो आरतीला या असा शक्ती झाला पाहिजे कारण बारीक काय पण बोला हा बारीक काय पण बोला पण असा शक्ती झाला पाहिजे।
बघा म्हणून काय म्हणताय, अहंकाराचा धूप जाईला देवा तुझ्याच रे पाया, हे बाप्पा तुझ्याच रे पाया, थै 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 नाचत यावे माझ्या मुखी नसावी असेल तरी दिवस होऊन जावी, बोला तुला परिगणा अंबा मातेचा जय